मी तुम्हाला सांगितलं की सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे आपल्याला वारंवार पाहायला मिळणारच आहे. आणि ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी यांना सरकार पाहिजे, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, त्यांना सुद्धा हे सोडत नाही. त्यामुळे सत्ता आणि भ्रष्टाचार हाच या महायुतीचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकार उघडकीस आपल्याला येतात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झाले, अजून देखील एक आरोपी आरोपी सापडत सापडत नाहीये. नाहीये. बिलकुल. आता याच्यावर कायदा सुव्यवस्थेवर जेव्हा चर्चा येणारच आहे सभागृहात, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम आम्ही करू. गृहमंत्र्यांचा फेल्युअर फेल्युअर नाही का? गृहमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा फेल्युअर फेल्युअर नाही का? भाजप यासाठी भाजपचा अजेंडा आहे वेगळ्या विदर्भात असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळे म्हणतात. मला हास्यास्पद आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की जिथपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तिथून तुम्ही लग्नच करणार नाही. आता या सगळ्या गोष्टीला होऊन 14 वर्ष म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालीच. आता 12 वर्ष लागतातच आहे. तिसऱ्यांदा सरकार यांची आली आणि तिसऱ्यांदा सरकार येऊन सुद्धा आता वेगळ्या विदर्भात, ज्या विदर्भामधले मुख्यमंत्री असताना, बावनकुळे विदर्भातले असताना इथं आठवड्याचं अधिवेशन करतात आहे, पूर्ण काळ अधिवेशन करत नाही. ते यांच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजेत? आणि त्याच्यामुळे या अशा थोतांड गोष्टीवर लक्ष करू नका. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, विदर्भाच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी हा अयशस्वी प्रयत्न सरकारच्या वतीनं चालवला गेला.